हॅलो डिअर फ्रेंड, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुमचा करंट अफेअरचा एक लेक्चर म्हणून घेऊन आलेलं नाही, तर एक प्लॅन बी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असायला हवा. आणि ह्या प्लॅन बी कशा पद्धतीचा असायला हवा आणि हे कशा पद्धतीने निवडायचा. तर मी एक प्लॅन बी निवडलेला आहे आणि मला माझ्या सिनियरनं सजेस्ट केलेला आहे. आणि तो पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत आहे. आणि वन I also preparing for UPSC and MPSC since 2022. So last year I qualified for mains exam आणि after my mains exam माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं, प्रवीण यू मस्ट हॅव टू प्लॅन बी. तर आयुष्यामध्ये प्लॅन बी असणं आवश्यक आहे मित्रांनो. तर त्यासाठीच मी तुम्हाला यामध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सिम्पल तिथे सांगत आहे की प्लॅन बीसाठी ही जी काही मी या कंपनीमध्ये एंट्री केलेली आहे, ही कंपनी तुम्हाला खूप जेन्युइन आहे आणि ऑथेंटिक आहे आणि सर्टिफाईड आहे. तुम्ही गुगलवर आणि यूट्यूबवर तुम्ही याबद्दल जाणून घेऊ शकता. मी एक तुम्हाला शॉर्टमध्ये मी माझ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला का सांगत आहे, कारण की बरेचसे मुलं असतात एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असताना त्यासोबत इकॉनॉमिक प्रेशर असते आणि त्यासोबत अभ्यासावर जास्त फोकस न करू शकता आपण. आता आपल्याला अभ्यासामधील वेळ द्यावा लागेल का मग या कंपनीच्या वर्कमध्ये? तर नाही मित्रांनो, फक्त तुम्हाला वॉच टाईम म्हणजे दिवसातून तुम्हाला 10 ते 15 मिनिट थोडंसं वॉच टाईम ठेवावं लागेल तुमच्याच वॉलेटवर, तुमच्या मोबाईलवर. तर तर तुम्हाला मंथली तुम्हाला जेवढं काही प्रॉफिट आहे ते तुम्हाला मिळणार आहे, आणि ते पण डॉलरच्या स्वरूपात. आणि डॉलरमध्ये जे काही डॉलर आहे ते डॉलर तुम्हाला आपल्या INR मध्ये कन्वर्ट करावं लागेल. फक्त एवढी भांडकर मंथली तुम्हाला 1 घंटा द्यावा लागेल, मंथली 1 घंटा. बाकी 15 ते 20 मिनिट, अर्धा तास किंवा 1 तास किंवा 4-5 तासानंतर तुम्ही एखादा तुमचा मोबाईल तुम्ही यूज करताच कधी ना कधी दिवसातून. मग त्यामध्ये तुम्हाला थोडंसं आपली आय डी वगैरे चेक करून बघायची, कंपनीची जी काय आहे स्टेटस बघायचं. बस हेच आहे भानगड, बाकी काहीच नाही. मग हे जेन्युइन आहे का तुम्ही बघितलं असेल, मग मी एंट्री केली, मी तुम्हाला मिसगाईड करत आहे का? हे तर माझा उद्देशच नाही मित्रांनो. कारण की मीच तुमच्यासारखा एक माझं जे काही पार्ट टाईम जॉब करून म्हणजे जवळपास टीचिंगचं जे काही आहे माझी अकॅडमी आहे ते क्लास करून मी यामध्ये एंट्री केलेली आहे आणि सोबतच अभ्यास पण करत आहे. तर हे आपल्याला वेळ तर आपल्याला देणं होत नाही, मग ह्या गोष्टी आपल्याला करणं होतात जे आपल्या आयुष्याचा प्लॅन बी बनू शकतात. कारण की माझ्या सिनियरनं स्वतः या गोष्टीला प्लॅन बी म्हणून ठरवलेलं आहे आणि जवळपास 1 वर्षापासून तो या कंपनीमध्ये वर्क करत आहे आणि चांगल्या पद्धतीचे आहे. आता बघा मित्रांनो, कंपनी प्रायव्हेट असो का गव्हर्नमेंट असो, दोन पार्टच्या कंपनी असतात. जसं की कंपनी जर बघितलं चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमावत आहे आणि त्यासोबत जर बघितलं तर चांगलं इन्कम जनरेट करत आहे, तर इन्कम जनरेट करण्यासाठी कंपनीजवळ चांगली पद्धती इकोसिस्टम असायला हवी चांगल्या पद्धतीने. म्हणजे त्या कंपनीचे इन्कमचे सोर्स एक नसायला हवा, वेगवेगळा असायला हवा इन्कमचा सोर्स. तेव्हा आपल्याला त्या कंपनीमध्ये जुळल्यावर चांगलं प्रॉफिट मिळून देईल. कारण की कंपनीजवळच पैसा येत नसेल तर तुम्हाला काय प्रॉफिट देणार, हे महत्त्वाचं असते. आणि हे जेव्हा मी जाणून घेतलं त्याने विथ लाईव्ह प्रूफ मला दाखवलेलं आहे माझ्या मित्रांनी. मी बऱ्याच दिवसापासून तो मला सांगत होता की अशा पद्धतीचे यामध्ये तू वर्क करून बघ, खूप चांगल्या पद्धतीचे एक प्लॅन बी म्हणून ठरू शकेल तुझ्या आयुष्यातला. बाकी तुझा अभ्यास तर तुला करावाच लागेल, त्यानंतर तुझं एम असेल तुम्ही टार्गेट करू शकता, पण अभ्यासावर जास्त या या बाबतीचं जे काय तुम्हाला वेळ द्यायची गरज नाही. हार्डली तुम्ही तुमच्या पद्धतीने वॉच टाईम तुम्ही ठेवू शकता. मंथली फक्त एवढं की तुम्हाला ह्या गोष्टी फक्त यामध्ये यामध्ये नॉलेज जे काय आहे फक्त टेक्निकल नॉलेज असणं आवश्यक आहे. ज्यांना थोडंसं समजते, बायनान्समध्ये जाऊन तुम्ही एक मोठं एक ऑथेंटिक जर म्हटलं तर बायनान्स आहे. त्यावर तुम्ही तुमचे डॉलर जे आहेत ते मंथली तुम्ही INR मध्ये कन्वर्ट करून सेल करू शकता आणि तुमचे मंथली पेमेंट काढू शकता. मग यासाठी काय करावं लागेल, तर यासाठी तुम्हाला छोटंसं एक त्यामध्ये तुम्हाला ID क्रिएट करावं लागेल. आणि ID कशी क्रिएट करायची, इफ यू आर इंटरेस्टेड अबाउट दिस इकोसिस्टम, अबाउट दिस फर्म, सो यू कॅन मेन्शन युअर WhatsApp नंबर इन द कमेंट बॉक्स. आय विल हेल्प यू. सो त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या इकोसिस्टम समजून घ्यावं लागेल की कंपनी कशा पद्धतीने इन्कम स्वतःचं जनरेट करून आपल्याला प्रॉफिट देते. मी स्वतः डोळ्यानं बघितलं आहे, त्यांची प्रॉफिट बघितली, त्यानंतर मी यामध्ये एंट्री घेतली. बऱ्याच दिवसापासून तो मला सांगत होता, पण मला असं वाटलं की खूप सारा वेळ द्यावा लागते अभ्यासामध्ये. आपल्याला जर आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे मुलं आहोत तर आपल्याला वेळ देणं, त्यासोबत माझे क्लास मी घेऊन येणं ऑफलाईन आणि इथे पण वेळ देणं, तर हे मला परवडत नव्हतं. पण तेव्हा मी बघितलं की अशा पद्धतीचं आहे. तर बघा, जे काही युबिट कॉईनची कॉन्सेप्ट आहे आणि त्यासोबत टोकनची एक कॉन्सेप्ट आहे, त्यासोबत A4 क्लब म्हणजे की गेमिंगचा पार्ट आहे. त्यासोबत जर बघितलं तर
तुम्ही OTT पण बघू शकता. युनिटी OTT म्हणजेच या OTTचं जर साधं सिंपल कन्सेप्ट म्हटलं तर तुमच्याजवळ तुमच्याजवळ डिझनी हॉटस्टार असेल, नेटफ्लिक्स असेल, जिओ सिनेमा असेल, हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घेतले असेल. पण प्रॉपरली तुम्ही या ॲपला यूज करू शकता का नाही? जे काही फ्री ऑफ कॉस्टमध्ये व्हिडिओ आहेत ते बघू शकता. जे काही वेबसिरीज तुम्हाला आवडते ते बघायची असेल तुम्हाला त्यासाठी मंथली तुम्हाला काही चार्जेस पे करावे लागतील. आता 150 ते 200 मंथली त्यांचं प्राईम असते प्रत्येक यांचं. तर मग या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला हे 150 रुपये न पे करता स्वतःच्याच पेमेंटमधून तुम्हाला एक $90 म्हणजेच $1 म्हणजेच काय $1 म्हणजेच $90 वार्षिक तुम्हाला पे करणं आहे. मग तुम्हाला 150 तिकडे महिन्याला द्यायचं आहे की $1 इकडे द्यायचं हे आपल्यालाच कळते. तर मग त्यासोबत यानुसार ती कंपनी प्रॉफिट जनरेशन करत आहे आणि त्यासोबत जर जनरेट करत आहे त्यासोबत अपशॉट बॉट आहे. त्यासोबत जर बघितलं तर युबिट कार्ट आहे. जसं की तुम्ही शॉपिंग करता, शॉपिंगमध्ये ॲमेझॉनहून घेता. ॲमेझॉनची स्वतःची काही कंपनी नाही आहे. ॲमेझॉन स्वतःची कंपनी नसताना पण जगामध्ये त्यांचा जे काही CEO आहे टॉपला आहे श्रीमंताच्या यादीमध्ये. तर बघू शकता तुम्ही स्वतःची कंपनी नसून फक्त डिलिव्हरीच्या चार्जेसवर ॲमेझॉन एवढा बनू शकतो. मग आपली कंपनी का ग्रोथ करणार नाही? जेव्हा तुम्ही या कंपनीचे मेंबर असाल तेव्हा तुम्ही स्वतःचं शॉप जे काय आहे हे शॉप कार्ट आहे आणि त्या शॉप कार्टून जे काही तुम्ही वस्तू घेसाल त्या गोष्टीवर प्रत्येक मेंबर असल्यामुळे तुम्हाला 50% डिस्काउंट मिळेल. बुक घ्या तुम्ही काही पण घेऊ शकता. तुम्ही ऑनलाईन काही पण परचेस करू शकता. जे ॲमेझॉनवरून तुम्ही परचेस करू शकता. मग हेच तर पाहिजे आपल्याला. आपल्या या सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला हेच पाहिजे. एक इकॉनॉमिकली प्रेशर जे आहे डोक्यावरनं निघालं पाहिजे. त्यासोबत चांगल्या पद्धतीने फोकस करू शकलो पाहिजे अभ्यासावर आपण. आणि मी हे तुम्हाला का सांगत आहे कारण की तुमच्यातलाच मी एक आहे आणि मला हे पटलं आणि मी यामध्ये एंट्री केलेली आहे आणि आज बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने सुरळीत आहे गोष्टी आणि त्यामध्ये वेळेतला वेळ थोडाफार काढून मी पण यामध्ये वर्क करत आहे. तर तुम्ही पण मला असं वाटते की यामध्ये वर्क करायला पाहिजे. जे काही अडचण असली, जे काही डाऊट असला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचा WhatsApp नंबर देऊन पर्सनली मला मी तुम्हाला मेसेज करणार. आणि आता तुम्हाला असं वाटेल की यामध्ये काही लुच्चेगिरी, काही फ्रॉड असेल तर कसं काय? तर बघा मित्रांनो, सर्टिफाईड कंपनी आहे आणि ब्रिजमोहन सिंग यांचे CEO आहे. यांनी सरळ सांगितलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये आणि इतर जे काही अप्पर आणि लोअर क्लासची जी काही व्यक्ती आहे, अप्पर लो क्लासमधल्या का लोकांना हे सर्व गोष्टी माहीत पडतात आधीच, पण आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि ग्रामीण भागामध्ये टेक्नॉलॉजीच्या बाबतीत खूप चांगले हुशार विद्यार्थी असतात, पण त्यांना हे प्लॅटफॉर्म मिळत नाही अशा पद्धतीचा. हे त्यांचं एक एम आहे की आपल्या कंपनीला वास्ट करायचं आणि त्या प्रत्येक मुलांपर्यंत जायचं आणि त्यांना अशा पद्धतीचे जे काही इन्कमचे सोर्स त्यांना मिळाले पाहिजे. आणि आजच्या मॉडर्न युगामध्ये आणि ह्याच पद्धतीने आपल्याला इन्कम जनरेट करता आली पाहिजे मुलांना पण. म्हणजेच असे प्लॅन बी असणं आवश्यक आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. प्लॅन बी अशा पद्धतीने चूज करू शकले पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे. तर त्यासाठी रोज मीटिंग होतात. तुम्ही मीटिंग पण अटेंड करू शकता. त्या मीटिंगमध्ये कित्येक सारी मुलं आहेत. आता भरपूर सारं सांगायचं आहे यामध्ये, पण एका व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करता येणार नाही. तर प्रॉपरली तुम्ही मेन्शन करा तुमचा WhatsApp नंबर, त्यावर मी तुम्हाला सगळी काही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करील. तर जेन्युइन आहे मित्रांनो. तुम्हाला साधं सिंपल दाखवतो. आता हे इकोसिस्टम आहे कंपनीची, हे ब्लॉकचेन आहे कंपनीची, त्यावर ते कंपनी स्वतःचे इन्कम जनरेट करते. ह्या गोष्टी तुम्हाला स्वतः नवीन वाटेल, काही समजणार नाही, पण तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला सर्व काही समजेल. त्यासोबत युबिट कार्डवर तुम्ही शॉपिंग आणि पेट्रो कार्ड पण यूज करू शकता. पेट्रो कार्ड म्हणजेच तुमच्याजवळ पेट्रो कार्ड मिळेल. कंपनी जेव्हा जॉईन केल्यानंतर तुम्हाला पेट्रो कार्डवर तुमचं पेट्रोल वगैरे जे आहे, तुम्ही 100चं पेट्रोल टाकलं 10% डिस्काउंट म्हणजे ₹90 ते पेट्रोल तुम्हाला पडेल. अशा पद्धतीच्या काही गोष्टी आहेत. युटिलिटी कार्ड आहे, गिफ्ट वाउचर आहे. सगळं काही जे काही तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये वस्तू लागतात ते कंपनीच्या माध्यमातूनच खरेदी करा त्यांचं म्हणणं आहे. आणि आपल्याच कंपनीला वाढवा आणि आपल्याच कंपनी वाढवल्यानंतर आपलीच कंपनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रॉफिट देईल मंथली. तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. सर्व काही वर्क युबिट जे काही आहे ऑफशॉट बॉटवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ट्रेडिंग करेल. जे ट्रेडिंग करणारे असतात त्यांना पण त्यांच्यासाठी आहे. तर तुम्हाला काहीच करावं लागेल नाही. तर बघा, वी आर ऑडिटेड विथ सर्टिक नंबर 1. तर हे सर्टिक नंबर 1 कंपनी आहे. तुम्ही सर्टिफाईड आहे. तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. ब्रिजमोहन सिंग यांच्याबद्दल यूट्यूबवर बघू शकता. ह्या गोष्टी बघा मित्रांनो, प्रत्येक फील्डमध्ये तुम्ही जर गेले तर कोणत्या ना कोणत्या फील्डमध्ये ज्या फील्डबद्दल तुम्हाला सगळं काही सांगतात त्या फील्डबद्दल तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लोक मिळतातच. तुम्ही MPSC करता, तुम्हाला पण सांगितलं असेल बऱ्याच जणांनी MPSC खूप हार्ड असते, तुझ्याने होणार नाही, असे निगेटिव्ह लोक असतात. पण जेव्हा पास झालं ना आपण, तेव्हा तेच निगेटिव्ह लोक पॉझिटिव्ह होऊन आपल्याला भेटायला येतात. तर अशा पद्धतीची काही कॉन्सेप्ट असते. तर मग आपल्याला प्रत्येक गोष्टी जाणून घेणं आवश्यक आहे.
आणि मी ही गोष्ट जाणून घेतली या कंपनीबद्दल, सर्व काही जाणून घेतल्यानंतरच मी तुम्हाला ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत सांगत आहे. नाहीतर मला काही एवढं हे नाही. कारण की वी आर अ फॅमिली. सो फॅमिलीच्या हिशोबानं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असला या गोष्टीमध्ये, तुम्ही तुमचा WhatsApp नंबर कमेंट बॉक्समध्ये करू शकता. आणि मी तर म्हणतो तुम्ही होतकरू मुलांनी प्रत्येकाने हे जॉइन करायला पाहिजे कंपनी मित्रांनो. खूप जेन्युइन आहे, रिअल आहे. असं फर्जीबाजी नाही आहे. कोणाला धरायचं, त्यामध्ये गाळायचं आणि पैसे कमवायचे, हे असं काहीच नाही मित्रांनो. लोफरपणा वगैरे काही नाही. मी एक तुमच्यासारखाच कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत आहे. आज पण स्टडी करत आहे आणि पुढे पण करत राहील जोपर्यंत माझं एम सक्सेस होणार नाही. पण प्लॅन बी म्हणून हे यामध्ये जे गेलं की माझी इथून इन्कम जनरेट होईल. आणि म्हणजे जसं की माझं इकॉनॉमिकल प्रेशर मी खूप हँडल करत आहे चांगल्या पद्धतीने. तर ते तुम्ही करावं आणि चांगला फोकस स्टडीवर करावा चांगल्या पद्धतीने. मग तिकडून तर 2 साईडनं मग तुमचे जॉब होतात, की एक प्लॅन बीचा आणि तुमचा स्वतःचा सर्व्हिस मिळाल्यावर. तर करा मित्रांनो, नुकसान काही होणार नाही तुमचं. आणि त्यामध्ये बघा, आता तुम्ही हिंदुस्तान टाइम्स पण पेपर वाचता, त्यानंतर न्यूज 24 पण ऐकता, त्यानंतर टुडेज न्यूजपेपर, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑथेंटिक आहे, ETV मराठी, हे जे काही चॅनल आहे यावर सर्व काही त्यांचे बघा. हे स्वतःचे त्यांचे बघा यामध्ये. ठीक आहे. डिजिटल आर्किटेक्ट ऑफ द फ्युचर हे त्यांनी सांगितलेलं आहे. हे त्यांचे ब्रिजमोहन सिंग आहेत, पिक्चरवर दिसत आहेत ते. तर हे सर्व काही जे आहे, एशियन न्यूज टेबल, वेगवेगळे ऑथेंटिक न्यूजपेपर आहेत, तर त्यांनी हे सर्व याबद्दल सगळं काही सजेस्ट केलेलं आहे. तर मी तुम्हाला सजेस्ट करत आहे, याचा अर्थ मी तुम्हाला खोटं काही सांगणार नाही, कारण की वी आर द फॅमिली ऑफ दिस यूट्यूब चॅनल. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ मित्रांनो. काही जर अडचण असली तर मला बिंदासपणे तुम्ही WhatsApp नंबर पिन करू शकता. ओके. तर भेटूया आपण आपल्या लेक्चरसोबत. चला, अभ्यास चालू द्या मित्रांनो. अभ्यास पण महत्त्वाचा असते. पण त्यासाठी इकॉनॉमिकल प्रेशर, जर खरोखर तुम्हाला तुमच्या डोक्यावर इकॉनॉमिकल प्रेशर, त्यासोबत प्लॅन बी आपल्याला आयुष्यामध्ये हवं, तर तुम्ही जेन्युइनली तुम्ही सिम्पली पिनमध्ये तुमचा WhatsApp नंबर द्या. मी स्वतः तुम्हाला सांगणार आहे त्याबद्दल. ओके. आणि ट्रस्ट करा मित्रांनो, मी तुम्हाला काही फसवणार नाही. ओके. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.